नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 8वीची आज 18 फेब्रुवारी 2024ला जी स्कॉलरशिपची आता 8वीची जी परीक्षा झाली त्याचा गणित हा जो विषय आहे त्या गणित विषयाची मी 26 ते 75 या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित उत्तरे आपल्यासमोर सादर करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपली 100%च्या 100% उत्तरे बरोबर येतील अशी अपेक्षा आपण करूया. तर पहा, हा 26 माझ्याकडचा जो सेट आहे तो सेट आहे सेट ए. ज्यांच्याकडे सेट बी सी डी असेल त्यांनी त्याप्रमाणे ते पेज नंबर पाहावं आणि उत्तरं त्या पद्धतीने तपासावीत. तर बघा ह्याचं उत्तर काय येणार होतं, तर याचं उत्तर हे ऑप्शन 4 येणार होतं. कसं, तर बघा ह्याचा छेद अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार पीचा गुणाकार पी स्क्वेअर येणार आहे. आणि बघा एका कंसात अधिक आणि एका कंसात वजा असेल तर ए वर्ग वजा बी वर्गचा फॉर्म्युला म्हणून 1 मायनस पी स्क्वेअर येणार आहे. दुसरं जर विचार केला तर बघा एका गोलाचे पृष्ठफळ 616 चौरस सेमी आहे आणि त्याच्या दुप्पट त्रिज्या असणाऱ्या दुसऱ्या गोलाच्या पृष्ठफळाबाबत अयोग्य पर्याय खालीलपैकी कोणता आहे. तर बघा दुप्पट त्रिज्या आहे तर पृष्ठफळ काय होईल, 4 पट होईल. पण हे विधान बरोबर आहे, तर ह्याच्या 4 पट झालं तर हे विधान सेमच आहे. आणि यातून हे कमी केलं तर हे विधान बी सेमच आहे. तर अयोग्य पर्याय कोणता, तर हा अयोग्य पर्याय. म्हणून तुमचं उत्तर काय येणार आहे, 2 नंबरचा ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. सोडवल्यानंतर हे तुम्हाला लक्षात येण्यासारखं आहे, अवघड असं काहीही नाही. अंजू राणीने एका वस्तूचे वजन करून ते 4 प्रकारात खालील पर्यायात लिहिलेले आहे. कोणत्या 2 पर्यायातील वजन समान आहे. तर बघा 12 किलोग्रॅम म्हणजे 12,000 आणि 175 डेकाग्रॅम म्हणजे 1775 ग्रॅम. तर टोटल झालं 13,750. आता 135 हेक्टोग्रॅम म्हणजे 13,500 आणि 250 ग्रॅम म्हणजे 250. यांची जर बेरीज केली तर 13,750. तर ही दोन्ही वजनं एकसारखी आहेत. म्हणून ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 हे 2 पर्याय तुमचे योग्य पर्याय येणार आहेत. तर योग्यच विचारले की अयोग्य विचारले, 2 पर्यायातील वजन समान आहे तर योग्यच विचारले. सोबतच्या आकृतीत एम एन ओ पीची बाजू 18 आहे. ही 18 आहे. हे एक्स वाय अनुक्रमे मध्यबिंदू आहेत. म्हणजे हे किती असणार, 9. मी काय करतो, थोडा वेळ हे मध्यबिंदू मी जोडून घेतो आणि याच्यावरती एक लंब टाकतो. तर लंब किती येणार आहे, तो पण 9च येणार आहे. इथे एक लंब टाकतो, तो पण 9च येणार आहे. तर बघा हे जे मोठा चौरस आहे 18 बाजूवाला, त्याचं क्षेत्रफळ 18चा वर्ग किती येणार आहे, 324 येणार आहे. आणि हे जे क्षेत्रफळ आहे या त्रिकोणाचं, या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, कारण मी लंब टाकलेलं आहे, तर 18 गुणिले 9 म्हणजे पाया गुणिले उंची भागिले 2 असे 2 त्रिकोण आहेत सेमवाले. तर 2 ला 2 98 162 आणि 162 जर यातून वजा केलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे, 162च उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे 29व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक. तर पहा पुढचा प्रश्न बघा. हे गणित अतिशय सोपं होतं, याच्यामध्ये काही नाही आहे. तर हा आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग. ए कोण आहे, टॉईस एक्स. बी कोण आहे, टॉईस वाय येतो, टॉईस वाय आणि 4x आहे. आणि बघा ह्याचे 4 दुने 8 दुने 16x झालेला आहे. याचा वर्ग येतो. हा काय, ए वर्ग वजा बी वर्ग, तो कोण आहे, 4x मायनस टॉईस वाय. ठीक आहे, एका कंसात. आणि 4x प्लस टॉईस वाय दुसऱ्या कंसात. हे उलटून गुणिले केलं तर काय होणार आहे, 4x मायनस टॉईस वाय आणि खाली काय येणार आहे, टॉईस वाय प्लस 4x हे येणार आहे. बघा टॉईस वाय 4xला हा कट झाला, टॉईस वाय 4xला हा पण कट झाला, 4x टॉईस वायला हा पण कट झाला, म्हणजे सगळं कट झालं. तर उत्तर किती येणार आहे, पहिला पर्याय हे तुमचा आन्सर येणार आहे. एक चौरसाकृती मंदिर आहे आणि त्याची परिसराची बाजू 40 आहे. चला हे चौरसाकृती मंदिर आहे, तर 40चं काय म्हटलं, प्रत्येक बाजूला त्या बाजू इतकी समान बाजू असणारी त्रिकोण काढले, त्रिकोणाकृती बाग काढलेली, अशी त्रिकोणाकृती बाग काढलेली. ही 40 आहे तर ही पण 40, ही पण 40, असं 40 40 40 40च्या बाहेर न जायचंय. तर आपल्याला कुंपण करायचं या बागेला, तर काय करावं लागेल बघा, या 40 करावं लागेल. किती ते 1 2 3 4 5 6 7 8 40 गुणुले त्या 8 बाजू आहेत.
किती पदरी कुंपण करायचे आपल्याला? तर 5 पदरी कुंपण करायचे. किती रुपयाप्रमाणे करायचे? तर 80 रुपयाप्रमाणे करायचे. तर 1 आणि 2 शून्य तर अगोदरच घेतले. 8 64 गुणुले 4 पंचे 20. तर हा 20चा 1 शून्य, 64 दुणे 128. 128 3 शून्य. हे तुमचं उत्तर यायला हवं. सरळ व्याज पद्धतीने 5 दराने 9,700 रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून 4 वर्षात जितकी रक्कम आहे तितकीच रक्कम 2.5 वर्षात. तर 5 चोक 20 आहे. आता ह्याला 2.5ने भागावं लागेल म्हणजे 5/2 2 वरती येणार आहे. तर 20 2.5 म्हणजे 5/2 40/2 केलं तर 8%. तर तर परत मिळण्यासाठी व्याजदर कितीने वाढवायला हवा? आता व्याजदर 8% नाही येणार आहे तुमचा. का? तर 8% व्याजदर लागेल तुम्हाला. परंतु कितीने? आधीचा 5% आहे तर अजून कितीने वाढवायला हवा? 3ने वाढवायला हवा. तर याचं ऑप्शन उत्तर आहे 3. ही गोष्ट जरा नीट लक्षात घ्या. बऱ्याच जणांचे हे उत्तर तुम्ही दर काढणार आहात परंतु इथे तुम्ही चुकणार आहात. बऱ्याच जणांचं असं मला वाटतं. तरी प्रत्येकाने एकदा पहा. माझंही चुकू शकतं. बघा, x मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 49 आणि x प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 169. ह्याचे जर स्क्वेअर मी पूर्ण केले आणि यातून हा वजा केला तर बघा काय होणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस ट्वाईस एक्स वाय आणि तिकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर हा यावाला मायनस ट्वाईस एक्स वाय. आता वजा वजा जर केले हे तर काय होणार आहे? हे अधिक होणार आहे. तर हे 4xy होणार आहे. बाकी सगळं निघून जाणार आहे. मग ह्यातनं हे वजा करा. 169 मधनं 49 गेले तर 120 राहणार आहे. ह्यातून हे वजा करायचे तेव्हा 4xy ची किंमत तुम्हाला प्राप्त होईल. 34 सर्व त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परापासून समान अंतरावर असून त्यांचे वर्तुळ केंद्रापासून अंतर 14 आहे. तर 14 आहे म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती की हे जे आहे ते काय असतं? 2:1 असतं. तर 2:1 म्हटल्यानंतर काय येणार आहे तुमचं? हे 3 भाग येणार आहे. तर 2 भाग म्हणजे 14. तर हे टोटल किती येणार आहे? 21 येणार आहे. आणि 3ने भाग जाणारी एकच संख्या आहे 21. मध्य का विचारलेली त्याच्यामुळे ते काही अडचणीचा भाग नाही येतो. पूर्ण वर्ग बघा, ह्याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की 1/x स्क्वेअर आहे. आणि बघा आता हा x घेतला आणि हा जर 1/x घेतला तर हे कट झाला तर काय येणार आहे? याची दुप्पट. तर मायनसवाली दुप्पट घेतलेली. तर हे पूर्ण वर्ग आहे. आणि इथे पण हा बघा, हा 64चा 8a घेतला आणि 16चा 4 घेतला, 4b घेतला आणि त्याची दुप्पट केली तर 8 चोक 32 दुणे 64 ab पण आहे. म्हणून पहिला आणि चौथा हे दोन ऑप्शन पूर्ण वर्ग आहेत. प्रश्न आहेतच विचारलाय का? आहेतच आहेत. या समसंख्यानंतर ही सम आहे, ही विषम आहे. 8वी विचारली. 8 दुणे 16च्या ऐवजी मला 15 अधिक करावं लागतील. तर 15तून 5 गेलं तर अधिक 10. 3x अधिक 10. 3 नंबरचा ऑप्शन तुमचं उत्तर असणार आहे. 3 नंबरचा ऑप्शन. इथं पहिला आणि चौथा. ठीक आहे. बघा, एक वस्तू 384 वाढवली, 3%चा तोटा, 5% नफा झाला म्हणजे हे 8% आहे. तुम्हाला 100% काढायचे. 100% काढायचे तर 8ने भाग होतोय का बघा. 8 चोक 32, 6 राहिले, 8 8 64, 48 वरती 2 शून्य तर 48. मूळ किंमत किती असणार आहे? 48. 4 नंबरचा ऑप्शन असणार आहे तुमचा. 5वा प्रश्न बघूया आपण. कर्णामुळे तयार होणारे त्रिकोण कोणते? तर बघा, की कर्णाने काय केलेलं असतं बघा, हा आहे कोण सेम असतात, ही बाजू सेम असते, ही बाजू पण सेम असते. तर बाकोबा, तर बाकोबा ओके. आता बघा, बा 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 ही कॉमन बाजू आहे तर बा 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 बी ओके. आणि हे कोण पण असतात. कोण ही बाजू कॉमन आहे. कोण बा को, को बा को, को बा को. हे पण कसोटी आहे. कर्णभुजा येणार नाही झाली तिथं दिलेलं आहे, तो तुम्हाला फसवायला दिलेलं आहे. तर तुमचं उत्तर येणार आहे 4 नंबरचा ऑप्शन. 28,500 आहेत. 500च्या आणि 2,000च्या नोटा आहेत. 2,000 आणि 500च्या नोटा आहेत. चला, मी जर 25ने 500च्या केल्या तर 25 5 12,500 येईल. तर 12,500 जर वजा केलं तर तुमच्याकडे 16,000 शिल्लक राहतील. किती राहतील? 16,000. 16 आणि 12 28. 16,000 2,000च्या 8 नोटा येऊ शकतात. तर 25 नोटा ह्या 500 रुपयाच्या नोटांची संख्या खालीलपैकी किती असू शकते? तर 25 100% असणार आहे, कारण मॅच झालेलं आहे. असं असेल तर पूर्ण वर्ग त्याला वर्ग करायचे. ते काय होणार आहे? 25 वजा के, 25 वजा के छेद 25 आणि याचा वर्ग केला. याचा वर्गमूळ काढायचा असेल तर वर्ग करावा लागेल. 16/25. 25ला 25 कट, के तिकडे गेला आणि 16 इकडे आला तर के बरोबर काय येणार आहे तुमचा? 25 वजा 16 तर 9 येणार आहे. तर 9 हे 4 नंबरचं तुमचं उत्तर असणार आहे.
4 मीटर उंची बघा, ही तळ दाखवलाय 7x7चा आणि 4 मीटर उंचीवाला आहे तर 7×4 = 28, 7×28 4 भिंती आहेत. मग मी काय करतो, 28च्या 4 भिंती, रंग देण्यासाठी 300 रुपये. 28×112 आणि 112, 112 त्रिक किती, 336, 336 डबल झिरो, एवढा खर्च येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर येणार आहे. तोट्याच्या चौपट, एक ते तर तोटा चौपट आहे बघा. तर बघा 4 आणि 5 ही खरेदी असणार आणि त्याच्यावर एक तोटा झाला, 1/5 म्हणजे 20% तोटा झालेला आहे. एका शंकवाकृती तंबूची उंची 21 आहे. आपल्याला घनफळ विचारलं तर ते 1/3 तुम्हाला माहिती आहे की 1/3 πr² h असतंय, आहे की नाही. तर ही 21 म्हटल्यानंतर तुम्ही काय करणार, या 3 ने कट केला h तर हा 7 राहणार आहे आणि 7 आणि 176 परिघ आहे, याचा अर्थ हा 28 त्रिज्या आहे. तर 28 त्रिज्या असेल तर 2400 πr² किती येतो, 2464 येतो आणि त्याला तुम्हाला 7 ने गुणायचं आहे. तर 7×28, 7×28 8 8 8 8 17,248 येणार आहे, किंवा 24×7 161 येते, 16,161 येते 24×7. तर म्हणजे थोडं पुढे जाते, मग ते तुम्ही लगेच लक्षात घ्यायचं की तिथे जाते ते. 500 रुपये शेअर्सची खरेदी करताना 3% दलालीसह, 3% दलाली म्हणजे 100ची वस्तू कितीला गेली, 103ला गेलेली. त्यावेळेस किती मिळालं तुम्हाला, 46,350 आहे. तर 103 चोक, 103 चोक किती होणार आहे, 412. चोक आलं 412. आता किती उरले, तर 12 गेले तर किती उरणार आहे, तर 51 उरणार आहे. तर हे 5 येणार आहे, 103 5 15 येणार आहे, हे 0 आणि हा 2 शून्य, तर 45,000 रुपये येणार आहे. तर 45,000च्या 500चे शेअर्स आहेत तर 500 ने भागावं लागेल. तर या 2 शून्याला गेलं तर हे 5 9 45 आणि हा 0 90, तर 90 शेअर्स त्यांनी खरेदी केलेले असतील. 90 शेअर्स म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, तुमचं 2 नंबरचं आन्सर आलं. तिकडे वरचं मग असतं 1 नंबरचं होतं मला वाटतं. एका चौरसाची बाजू 30 आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती आलं, 900 आलं. आणि दुसरा मापाच्या कर्णाशी 1 रुपये, कर्ण किती आहे, 30 आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती आलं, 450. असं कर्ण वर्ग भागिले 2. तर दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ समान नाहीत, हे विधान तर योग्य आहे. दोन्ही चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे, हे पण बरोबर आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 ने जास्त आहे, हे चुकीचं आहे. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 ने कमी आहे, दुसऱ्या चौरसाचं कमी आहे, निमपट आहे. ते एकशे मतविधान आहे. तर तुम्हाला काय विचारलं असणार आहे, अयोग्य पर्याय विचारला. तर अयोग्य किती येणार आहे तुमचं, 3 नंबरचं उत्तर. या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचं येणार आहे. हे प्रश्न सोपे असतात. PRS कुठं बघायचं, PRS 55, तर हा 110. म्हणजे तुम्हाला नक्की हाच विचारला असणार बघा, हा 70 असणार कारण हे अर्धवर्तुळ झालं 70, तर हा 35. चला याचे उत्तर बघा. घड्यातील तासकाटा व मिनिट काटा यांच्यात विशाल कोण होतो, म्हणजे 90 पेक्षा जास्त असलं पाहिजे. तर 11/44 करतो मी, 11/2 गुणिले 40 वजा 30 आवर, 30 आवर 30 गुणिले 11. तर बघा हे 2 20, तर 220 आणि 30 11 किती, 11 330, 330 म्हणजे जवळजवळ 110चा फरक आहे. तर हे एक आहे. त्याच पद्धतीनं मला 4/5चं करायचंय. 4/5चं बघूया काय येतंय, 11/2 गुणिले 5 वजा 30 गुणिले 4, तर हे 120 येणार आहे. आणि एक आखरी 5 55, तर 27.5 कायच्या आसपास येणार आहे. 27.5 म्हणजे 30 वजा केलं तरच 90 पेक्षा, 31 वजा केलं तर 90 पेक्षा लहान होईल, पण हे 27.5 वजा करतो म्हणजे विशाल कोण येणार आहे. त्याचं उत्तर दुसरं आणि तिसरं तुमचं उत्तर असणार आहे. 20 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाचं म्हटलेलं हे 20 आहे. हे किती 3 भाग आहेत आणि हे किती 4 भाग आहेत. 3 4 5 त्रिकूट, मग 5 ने भागा, 5 ने भागला तर एकाचे 4 येईल. तर 4 आला तर 4 त्रिक 12, 4 चौक 16, ही 12 हा 16 म्हणजे किती आला, 24 गुणिले 16 आला, 32 आला भागिले 2. तर याला 12 ने भागलं तर बघा 12 2 24 आणि 24 वाला एकच पर्याय 384, दुसरा ऑप्शन आहे. गुणाकार केला तरी तेच उत्तर येणार आहे या प्रश्नाचं. हे असं झालं तर पाणी वाचून एवढे झाले तर ह्यांची करा बेरीज. 68 आणि 92 किती, 9 6 15 आणि 16, 160 भागिले 4, तर 40 येणार आहे. 40 एका भागाचे 40, तर 9 चोक 36 येणार आहे, 9 चोक 36. 49 पर्यंत प्रश्न आपले झालेले आहेत. तर पहिला ऑप्शन येणार आहे त्याचा. बघा इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा मुलींची
उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकड्याने कितीने जास्त आहे, तर मुलांपेक्षा विचारले तर मुलं खाली घ्यावं लागतील आपल्याला. तर अगोदर इयत्ता 8वी बघायची आपल्याला. तर मुलं कोणती? मुले पांढरी आहेत आणि पांढरीची आहे ती किती आहे तुमची? ही 20 आहे. मुली 20 आहे आणि पांढरी आहे ती किती? 8वी बघायची, सॉरी. मुले किती आहेत? 20 आहे आणि हे किती आहे? 22 आहे. 22 म्हटल्यानंतर 2 नाही जास्त, तर 1/10 आलं. 1/10 याचा अर्थ 10%. 1/10चं म्हणजे 10% हे तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. 50चं उत्तर 1 येणार आहे. मुले म्हणून उपस्थिती पाहिल्यास कोणती येतील? उपस्थिती सर्वात कमी आहे. तर बघा सर्वात कमी उपस्थिती असलेली कोण आहे? विष्णू, तर बघा सगळ्यात कमी उपस्थिती आपल्याला बघायची, तर ही सगळ्यात कमी वाली उपस्थिती इयत्ता कुठली? 6वी इयत्ता आहे. खूप सोपा क्वेश्चन होता. 6वी 4 नंबरचा आन्सर आहे. 25%चा अर्थ 104 आहे. 4ने जर भागलं तर किती येणार आहे बघा? 195 येणार आहे. 195 10 आलं, हे 10 आलं तर हे 100 एमचे काय येणार आहे? 100 असं असते. तर 1/10 आलं तर एम बरोबर 10% येणार आहे. पुन्हा 10% झालं. पहिला ऑप्शन. हा नमस्कार, म्हटलं बोला की. नमस्कार सर, चेक केलं मी दोन्ही पण. हा तर 240 पर्यंत जातोय. बरं एक क्लास चालू आहे, ते म्हणजे व्हिडिओ बनवतोय, एक कॉल करतो थोड्या वेळाने. हा हो चालेल सर, ठीक आहे. ओके करा मग. ओके. दोन क्रमवार समसंख्येचा लसावी काय करायचं असतं? सम असेल तर त्याची दुप्पट करायची असते 624 आणि त्यात एक ऍड करायचा असतो 625. किती आला? 25चा वर्ग. तर ते तुम्हाला काय असतं? एक 24 संख्या असते, दुसरी 26 असते. या दोघांची बेरीज किती येणार आहे तुमची? त्या संख्यांची बेरीजच विचारली का? बेरीज किती येणार आहे? 50 येणार आहे. 50 म्हटल्यावर तुमचं उत्तर किती असणार आहे? 4 नंबरचं उत्तर असणार आहे. याचं 1 नंबरचं उत्तर असणार आहे. चला बघा, हे काय म्हटले? सर्व बिंदू समान अंतरावर. सर्व बिंदू समान अंतरावर म्हटलेले. याचा अर्थ काय झाला? एकाचे 8 भाग केले, तिथं कळून चुकलेले. यू आर कुठे बघा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9. आर इथं 9 आला. 9/8 आहेत. आणि क्यूटी किती? वजा क्यूटी इथनं क्यू आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. 7/8 आहे. राहिलं किती? 2/8 म्हणजेच 1/4. आता 2/8 किंवा 2 भाग असलेले कुठले आहेत बघायचे. तर 2 भाग असलेला आपला कुठला? आर्यस नावाचा भाग आहे. 2 आहेत. आर्यस पहिला ऑप्शन घेता येणार आहे. पाच वर्षापूर्वी आईचे वय व मुलीच्या वयाच्या दुप्पट होते. मुलीच्या 1x, आईचं 2x होतं आणि आज त्यांच्या आजच्या वयाचं म्हणजे 5 वर्षानंतर हे काय होणार आहे? x+5 येणार आहे. त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती सांगितले? 11 6. आई मोठी असते म्हणून ती मोठं. 6 2 12 x अधिक 30 आणि 11x अधिक 11x अधिक 11 5 55 येणार आहे. 11 6 आलं तर वजा x राहणार आहे. 30 तिकडे गेला तर 25 राहणार आहे. x बरोबर 25 आहे. आज 25 आहे आणि ती 50 आहे. हे की नाही मम्मी? डबल झाली. तर वयातला फरक कधीही चेंज होत नाही. वयातला फरक हा ऑलवेज सेम असतो. म्हणून ते वय किती असणार आहे? 25. कितीही वर्षानंतर विचारलं तरी 25 ऑप्शन 2 हे उत्तर असणार आहे. ए अधिक बी बरोबर 13. ए बी बरोबर 36 असेल तर ए वर्ग अधिक बी वर्ग. वर्ग करायचा याचा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अधिक टॉईस ए बी असते. तर ए बीच्या ऐवजी मी 36 म्हणतो आणि बरोबर किती? 13चा वर्ग पण करून घेतो लगेच लागोलाग. तर 169 मधनं 72 वजा केले तर किती होणार आहे? तर 7 येणार आहे. तर 7 वाला एकच पर्याय आहे, 97. 3 नंबरचा ऑप्शन आहे. हा नमस्कार, म्हटलं बोला की. हॅलो सर. हा विश्वजित नाही इंग्रजीत ह्याच्यात बुद्धिमत्तेत कमी घेतली की. किती पडले? 102. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तर मी व्हिडिओ बनवतोय, नंतर करतो. दोन्ही मिळून किती झाले त्याचे? 224. 224 का? ठीक आहे, काय हरकत नाही. चालेल ठीक आहे. आता बघा, सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात म्हटलंय, तर हे चुकीचं विधान आहे. त्यांनी आपल्याला अयोग्य विधानच विचारलेली आहेत. काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात, काही परिमेय संख्या असतात, हे बरोबर आहे. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात, हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कारण 5/2 आलं तर ही परिमेय संख्या आहे आणि ही पूर्णांक संख्या नाहीये. तर चला, हे पहिलं आणि तिसरं तुमचं उत्तर असणार आहे. 1 आणि 3 हे
पर्याय त्याचे असणार आहेत. काय म्हटलेलं आहे, मध्यमान काढायला सांगितलं तर यांची बेरीज करायची बघा. ह्या सगळ्यांची बेरीज केली तर तुमची 200 येईल आणि किती घटक आहेत, 3, 4 आणि 5 ने भागलं तर तुमचं उत्तर येणार आहे 40. तर पहिला पर्याय तुमचा आन्सर असणार आहे. इकडे बघा RGC 50 दिलेला आहे बघा, हा समांतर तर हा 50 तर हा वरचा 50 आहे. ओके, आणि बघा हे समद्विभुज दिलाय म्हणजे हा 50 तर हा 50 येणार आहे. ओके, आता काय म्हटलंय त्यांनी, SFA हा विचारलाय तर हा इकडे रेषीय जोडीतला 130 येणार आहे. मग हा 130 आणि PEA हा 50 तर 130 मधनं 50 गेला तर 13 5 गेले तर 8 राहणार आहे, तर 80 येणार आहे. 2 नंबरचा ऑप्शन हे तुमचं उत्तर असणार आहे. चला पुढचं, हे काही अवघड नाहीये, जास्तीत जास्त काही अवघड नाहीये बघा. 4B न 3B गेले तर 1B शिल्लक राहिला आणि हे 3B अनेक वाढले तर 4B प्लस वाले 4B पाहिजे तर प्लस वाले 4B. 2A आणि 5A तर 5A मधनं 2A गेले तर 3A राहिले, 3A आणि 3A मधनं 2A गेला तर सिंगल 1A शिल्लक राहिला, A अधिक राहिला 1 इकडं मांडला तरी चालेल. अधिक 5 मधून 4 गेले, अधिक 5 मधून 9 आणि 4 13 आहेत बघा, वजा 13 आहेत हे, 13तनं 5 गेले तर वजा 8 तर हे उत्तर येणार आहे 4 नंबरचं ऑप्शन हे तुमचं उत्तर येणार आहे. जसे 5,000 दराचे सरळ व्याजाचे फरक विचारलाय, मी काय करतो पटकन निघण्यासारखं आहे. 50/5 125 येणार आहे. 50/5 125, एक मिनिट, 2 वर्षात विचारले, 2 शून्य गेले तर 50/5 250 येणार आहे. किती येणार आहे 250, आणि या 250चे पुन्हा 5% काढायचे कारण चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचे यातला फरक पहिल्या वर्षाच्या व्याजावर जे दर लागतो तोच असतो. तर ह्याला 5 ने गुणलं तर 25/5 125 येणार आहे, आणि हा शून्य जसा ठेवला तर 100 ने भागलं तर इथं 12.5 येणार आहे. तर 12.5 म्हणून ते तुमचं पहिलं उत्तर 61 येणार आहे. शिया निशा सरासरी वजन 29 आहे, फिजा शिया यांचं सरासरी वजन 26 आहे, आणि निशा आणि फिजा यांचं एकूण वजन इथं फसवलंय बघा. हे 50च्या ऐवजी सरासरी 25 येणार आहे. तर 25 करून घ्या आणि बेरीज करा. 25, 26, 51 आणि 29 80 आहे. त्यातल्या ह्या दोघींचं वजन 29 दोन्ही 58 आहे. तर 58 वजा केलं तर ह्यात कोण नाही, फिजा नाही, तर फिजाचं वजन किती येणार आहे 22 येणार आहे. फिजा 22 ची झाली. चला पुढचा जो आहे तो 80. आता हे दुसरं काढून घेतो, 26 दोन्ही 52, कोण ह्याच्यात कोण नाही, फिजांशी आहे. तर निशाचं वजन बघा 52 वजा करा. आता 52 वजा केला तर निशाचं वजन 28 आलं. 28 आणि 22 किती झाले, 50 झाले. तर शियाचं वजन 30 आहे कारण टोटल 80 आहे. तर सर्वात जास्त वजन कोणाचं आहे तर 30 आहे. ऑप्शन 3 हे तुमचं उत्तर येणार आहे. काही मजूर एक दिवसात काम पूर्ण करतात, तेच काम करण्याचा मजुरी संख्या पूर्वीच्या संख्येच्या 2/3 पट केली तर दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढवली जाईल. इथं पूर्वीचा शब्द टाकलेला आहे आणि इथं फसवलेलं आहे. इथे बरेच जण चुकण्याची संभावना आहे. पूर्वीच्या किती पटीने वाढवलेलं, बघा हे असं पट केलं तर हे उलटं करायचं असतं, तर 302 दिवस लागणार आहेत. 302 दिवस लागणार आहेत. पूर्वी किती तेच काम करायला 1 दिवस लागत होता, तर आता 302 दिवस लागतात. तर तो 1 दिवस वजा केला तर किती, अर्धा शिल्लक राहणार. तर माझ्या मते याचं उत्तर 4 येणार आहे. बरेच लोक तुम्हाला 2 नंबरचा पर्याय देण्याची संभावना आहे, परंतु हे उत्तर चुकण्याची संभावना नाकारता येत नाही, कारण इथं पूर्वीच्या किती पटीने वाढली असती, दिवसांची संख्या पूर्वीच्या किती पटीने वाढली असते असा प्रश्न आहे. यात कन्फ्युजन बघा, आता तुम्ही त्यातनं योग्य अयोग्य ठरवा. शब्दाचा खेळ असतो हा. 8वी आहे. एका वर्तुळाची सर्वात मोठी जीवा किती आहे, सॉरी, तर ही किती आहे 7 आहे, म्हणजे ही 3.5 आहे. ओके, अजून एक अंतर घेतलेलं आहे असं काहीतरी 21 मीटर अंतर आहे हे. ओके, तर तुम्हाला माहिती आहे की 21, 35 आणि 28चं त्रिकूट आहे, किंवा ही थोडक्यात अशी टाकली तर ही 28 येणार आहे, कारण ही सेमच असते. 28 आणि 28 56, म्हणजे 56 येणार आहे. किती येणार आहे 56. जीवेची लांबी किती येणार आहे 56. त्रिकूट यूज केलेलं आहे. चला हे बघा किती 16 आहे, म्हणजे हा 4चा दुसरा, आणि 4चा कारण इथं 4 होता तर म्हणून मी 4 केला. 3 2 6, 4चा 6 याला आतमध्ये 12 व्हायला पाहिजे. तर इथं 17तनं 5 गेले तर 12 येणार आहे. 17तनं 5 गेले तर 12 राहणार आतमध्ये, 12चं 6 राहणार आहे. ठीक आहे. चला 17तनं 5 गेले तर 12 राहिलं, तर 6चा दुसरा करावा लागेल मला, आणि तो 4चा 6वा 6चा 12 बरोबर आहे.
सोबतच्या आकृतीमध्ये बघा काय झालेलं आहे. हा कर्ण 28 आहे, कर्ण 28 दिलेला आहे. हा पण कर्ण 28च येणार आहे आपोआपच, कारण त्रिज्या आहे तो, व्यास आहे तो, त्याच्यामुळे 28 28 हा चौरस आहे भले ते असलं तर. मग आता ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काय येणार आहे, कर्ण वर्ग डिवायडेड बाय 2. तर 28 वर्ग असतो 784 भागिले 2. तर याला केला तर 39 आणि 2 392 येणार आहे. आणि ही 14 त्रिज्या असलेलं वर्तुळाचं क्षेत्रफळ येणार आहे 616. तर 616 वजा 392 केलं तर हे सगळं जे आहे ते बाहेरचं निघणार आहे. तर हे 4 राहिलं आणि हे 22 राहिलं. तर 22 राहिलं 224. पण ह्याचे किती भाग आहेत, 1 भाग, 2 भाग, 3 भाग आणि 4 भाग. त्या 4 पैकी एकच रंगवलाय, मग एकाचीच काढावं लागेल. तर 4 25 तर 5 56 येणार आहे. पहिला पर्याय येणार आहे याचा. याचा चौथा पर्याय वरच्याचा. खालीलपैकी कोणत्या दोन पर्यायातील संख्या पूर्ण घनसंख्या आहेत. हा प्रश्न रद्द होण्याची संभावना आहे, कारण या शून्याला व्हॅल्यू नाही. 1 2 आणि 3 आणि हा घन आहे म्हणून हे ओके आहे. परंतु ह्या 625 काही घनच नाहीये. आता 1331 घन आहे, परंतु हे 3 नंतर काही पॉईंट वगैरे दिलेले नाहीत, त्याच्यामुळे हे पण मॅच होण्यासारखी कंडिशन नाही. 729 घन आहे, परंतु 1 2 3 आणि 4 आहेत, कारण 3 6च्या पटीत पाहिजे. म्हणजे 3ही चुकलेले आहेत, फक्त एकच पर्याय बरोबर आहे. बघूया आता तुमचं महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद काय करते, याच्यावर निर्णय घेते, त्याच्यावर डिपेंड राहील. आता हे लहान मोठेपणा जर तुम्हाला ठरवत असेल तर ठरवा. बघा हा मला याच्यातला गॅप सगळ्यात कमी, याच्यातला गॅप तो तुम्ही ते काढू बी शकता की याला 50, याला 10, याला 70 करून ते काढू शकता. मी ते काढलेलं आहे. त्याच्यामुळे बघा सगळ्यात मोठी ही आहे 6/7 आहे आणि सगळ्यात छोटी ही आहे वजा 5/14 आहे. तर याचा छेद समान करणं गरजेचं आहे. तर याचा छेद समान करा, 2 ने गुणावं लागेल. तर हा 12 होईल, 12/14 होईल, 12तनं 5 गेले तर 7/14 आणि 7/14 म्हणजे 7 1 7, 7 2 14, 1/2. 4 नंबरचा ऑप्शन हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. बघा हे दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात आणि दुभागतात. हे काटकोन बी पाहिजे आणि दुभागतात, पण तर फक्त कुठल्या कुठल्याचे, चौरस आणि समभुज हे दोनच असतात जे काटकोनात दुभागतात. बी आणि सी हे एकमेव उत्तर आहे, पतंग नाही. बऱ्याच मुलांना पतंग वाटण्याची संभावना असते. या पतंगाचं काय होतं, तो एक कर्ण बरोबर दुभागतो. हा एक बरोबर हा तुकडा समान करतो, पण हा तुकडा समान होत नाही, हा लांबलचक असतो, त्याच्यामुळे तो दुभागत नाहीये. त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. याचं उत्तर जे आहे, याचं उत्तर काय असणार आहे तुमचं, 2 नंबरचं ऑप्शन बी व सी. सोबतच्या आकृतीचं निरीक्षण करायला सांगितलं ना. बिंदू FBC, एफ बी आणि सी हे एकाच प्रतलातील बिंदू आहेत. तर ही भिन्न प्रतलात म्हणलं, हे चुकीचं विधान आहे. तुम्हाला योग्य शोधायला सांगितलं. 2 प्रतले छेदतात तिथे एक रेषा तयार होते, हे तर आपल्याला माहितीच आहे की हा नियमच आहे. 2 प्रतले जिथे छेदतात तिथे एक आणि एकच रेषा तयार होते, हे बरोबर आहे. AGE ही एकाच प्रतलातील नैकरेषी बिंदू आहेत. बघूया, AG आणि ही एकाच प्रतलातील पण एका रेषेवर आहेत का, नाहीत. तर नैकरेषी आहेत, तर हेही विधान बरोबर आहे. दोन्ही प्रतले परस्पराशी समांतर आहेत, नाही, मुळीच नाही, कारण एकमेकांना छेदलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे हे पण नाही. तर हे उत्तर योग्य विचारलंय का अयोग्य, योग्य. 2 आणि 3 ही तुमची या प्रश्नाची उत्तरे असणार आहेत. चला, 8% सूट आहे संधान झाल्यामुळे 2 वस्तू बघा 8% मी बोललो होतो त्याप्रमाणे 8% आलेले. 3750च्या 2 वस्तू आहेत, म्हणजे आपण डायरेक्ट याची एकत्र किंमत करू. 37 दुनी 74 आणि 75 7500 आहेत. आता 8% काढून घ्या त्याचे. 8% काढायचे असतं 75 8 600 येणार आहे. 600 रुपये वजा करा या 7500 मधनं. तर हे 500 ने 100 वजा केलं तर 6900. 3 नंबरचं ऑप्शन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. शेवटचे काही प्रश्न. 72 नंबर बघा. हा 45 अंश आहे आणि ज्यावेळेस समद्विभुज त्रिकोण असतो आणि तो मध्यबिंदू असतो, समोरच्या भुजेवर जर मध्यबिंदू टाकलं तर हा काटकोन होतो, हे प्रमेय आहे. तर हा सुद्धा 45 येणार आहे. मग बघा, दोन बाजू समान असेल, हा कर्ण 10√2 दाखवत असेल तर ही बाजू 10 दाखवणार, ही बाजू पण 10 दाखवणार. म्हणून काय विचारलं तुम्हाला, EH हाईट जी आहे ती किती असणार आहे, 10. 2 नंबरचं उत्तर या प्रश्नाचं असेल. काहीच नाही याचं, हे स्क्वेअर करून घ्या. m² अधिक कोण आहे 9 आहे तर अधिक 4 करा, 4m, 9 मोठा आहे, ओके. आणि 9 5 45 -45. दुसरं कंस जसा तसा सोडवून घ्या. m² कोण आहे मोठा, -4m आणि 8 चौक 32 वजावालं 32. परंतु या चिन्हामुळे ही सगळी चिन्ह चेंज होणार आहेत.
तर ह्याला हे कट झालं, याला हे कट झालं. 4 आणि 4 8 एम. 45 मधनं 32 गेले तर 13 राहणार आहेत, पण वजा 13 राहणार आहेत, तर पहिला पर्याय येणार आहे तुमचं. या प्रश्नाचं उत्तर आपलं किती येणार आहे? पहिला पर्याय येणार आहे. चला हे लंब चौकोनी लगेच लक्षात येतं आणि 17 8 15चं प्रमेय लगेच लक्षात आलं असेल. हा 8 तर हा 8 येणार आहे, हा 17, हा किती येणार आहे? हा 15 येणार आहे की नाही? तर एक लक्षात घ्या, 15 15च्या 2 जोड्या आहेत 30, 17 17च्या 2 जोड्या आहेत 34 आणि 8 8च्या 2 जोड्या आहेत 16, 34 आणि 16 50 आणि 30 80 ही परिमिती असेल. पी क्यू आर एस ची परिमिती एवढी असेल. 1 नंबरचं उत्तर याचं असणार आहे या प्रश्नाचं. आणि शेवटचा प्रश्न जसे बघा, 10 दराने 2 वर्ष 6 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती आहे? तर बघा, पहिल्या वर्षाचं व्याज आपण सरळ व्याज काढून घेतलं तर 110 1000 रुपये येणार. म्हणजे पहिल्याच वर्षी पहिलं वर्ष संपलं की 11,000 रुपये होणार आहेत. ओके. आता दुसऱ्या वर्षी काय करणार आहे? पुन्हा 10% याला लागणार आहे. तर 10% काढलं तर हे 110 म्हणजे 1100 होणार आहे. तर 11,000चे 1100 आले तर 12,100 एवढं दुसऱ्या वर्षाअखेर चक्रवाढ व्याज असेल सगळं झालेलं आहे. पुन्हा 2 वर्ष काढले आणि आता काय होते, 6च महिने असल्यामुळे आपणाला रेट 5 करावा लागतो. तर 5 ने गुणलं तर 5 एके 5, 12 पंचे 60, 605 रुपये मिळणार आहेत. तर 12,100 आणि 605 ही रक्कम किती झाली? 0,5 7 आणि 12,000 705 झाली. त्यातनं 10,000 वजा केले तर किती येणार आहे तुमचं? 2705 आहे. 2705 तुमचं चक्रवाढ व्याज या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ अवश्य बघा.